धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सगळ्या माहेरवासिनी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर निघणारच, हो की नाही? तेव्हा आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. सौ गौरी विजय हेंद्रे. काय अशी माहेरची आठवण सांगशील तू ताई? माहेरच्या आठवणी तर खूप आहेत, कारण आमची तिथं एकत्र फॅमिली आहे. मला 5 काक्या 3 आज्या असं आमची फॅमिली आहे. मला 15 भावंड आहेत. मी सख्खी चुलत मिळून आहेत, पण आम्ही सगळे धरून धरून पण आम्ही एकत्र राहतो. आणि सगळ्यात मोठी मीच आहे. ह्या आहे ना, मी अजून एक सांगते की माझे 10वीत विषय राहिले होते, तेव्हा माझे पप्पा म्हणले होते तू पुढे शिकू नकोस, काय नको, तुझं लग्न करून टाकूया, असं तसं टेन्शन आलं होतं त्या काळी. मग त्यावेळेला मी पप्पांना चिठ्ठी लिहिली होती, तुम्ही असं करू नका किंवा काय. आणि पप्पा मला ठोंब्या म्हणायचे, तेव्हा लाडाला ठोंब्या म्हणायचे. मग मी त्यावेळेला असं चिठ्ठीत लिहिलं होतं की तुम्ही मला ठोंब्या म्हणायचं नाही, मला तुम्ही असं करायचं नाही, तसं करायचं. मला खूप राग होता पप्पांचा त्याबद्दल. पण आता मी सांगते, मला खूप मिस करते त्या यायचं की मला त्यांनी ठोंब्या म्हणावं परत. म्हणजे ते आता म्हणत नाहीत मला. मला जर ते बघत असतील ना एपिसोड, तर मला सिरियसली मनापासून सांगते की मला फक्त म्हणून देते ठोंब्या. त्यानंतर त्याने मला कधी ठोंब्या म्हणलं नाही. आता ते तुम्हाला रिअलाइज होते, तुम्हाला आता कळते. मदत करतात, बाकी सगळे हेल्प करतात. सगळे म्हणजे सगळे याला आधार आहेत, माझे पप्पा, मम्मी, माझे भाऊ. नक्कीच ते तुम्हाला. पण मला असं सारखं वाटतं की पप्पांनी मला एकदा म्हणावं, पप्पा. माहेरी होते जाणं? हो, जाणं होतं. आता जेव्हा तुम्ही जाल तेव्हा आता आवर्जून जा, तेव्हा बाबा तुम्हाला नक्की ठोंब्या म्हणून हाक मारते. नक्कीच. थँक्यू. ठोंब्या ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव स्नेहा जयंत बारटक्के, सासरचं, आणि माहेरचं नाव आहे वैशाली अनिल उनकुले. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला माझ्या 25 वर्ष झाले. आणि माहेरची एक आठवण सांगायची म्हणजे आम्ही सगळे एकत्र कुटुंबात वाढलेले बहीण भावंड आहोत. 4 भाऊ आणि 3 बहिणी. तिघी पण बहिणी आम्ही सातारलाच दिलेल्या आहेत. त्यातली एक माझी बहीण, माझी सख्खी जाव आहे धाकटी. आणि सख्खी बहीण सख्खी जाव आहे. म्हणजे आमच्या लग्नामध्ये हम आपके एकूण सारखं झालेलं आहे. म्हणजे ते तुम्ही माधुरी दीक्षित नाही, तिला माधुरी म्हणायला लागेल, पण मी रेणुका शहाणे. तुम्ही रेणुका शहाणे. भाऊजी कोण, सलमान खान की? नाही, आता मोहनीश बहलच म्हणायला लागेल त्यांना. मला ऍक्च्युली आवडती माधुरी म्हणायला. असं केलं तू? कसं केलं, दाखव. अरे बापरे. म्हणजे एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे त्या बहिणींमध्ये मीच मोठी. त्यामुळे सगळे जास्त उन्हाळपणा माझाच असायचा. आणि मी सगळ्यांची खूप मस्ती करायची. आणि माझी फनीच आठवण आहे, मी असं रडवणार नाहीये. बहीण भावांमध्ये सगळ्यात खोडकर असेल तर मीच. भावांना बघून कळतायच. आणि भावांना सुद्धा मारणार आणि बहिणींना सुद्धा मारणार मीच. तुम्हीच मारणार. हो. आणि एकदा बहीण झोपली होती तर तिला मी दाढी मिशा काढल्या होत्या अशा मस्त पैकी. हो, मला पेंटिंगची खूप गरज होती. म्हणजे इतकी आवड असायची ना पेंटिंगची आवड म्हणून बहिणीचा चेहरा कॅनव्हास केला. माझं भांडण झालं होतं ना, मग मी काय केलं, मिशा काढल्या मस्त पैकी, दाढी काढली. आणि ती आता उठायची वेळ झाली ना की मी लपून बसले. पण माझ्या धाकट्या बहिणीला सांगितलं चुलत, तिला आरसा दाखव, ती उठली की. आणि तिची रिॲक्शन काय होती? हो बापरे, ती माझ्या अंगावर इतकी जोरात शोधत होती मला. तिने मला शोधलं आणि सगळे माझे हात सोलून काढले. माझी बहीण आता सख्खी जाव झाली ना, माझी धाकटी. हो का? हो. तिने असा राग काढलाय. असं असेल ते तिला विचारलं पाहिजे. अच्छा, एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सन टीव्ही. आणि माहेरच्या या गोड आठवणींनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्यवस्थित. हा, व्यवस्थित. तर एक छानस चेहऱ्यावरती एक स्माइल द्या. समोर बघा. क्राऊन, 1 मिनिट जरा क्राऊन. अरे गिफ्ट हॅम्परचा नीट पकडा ना. क्या बात आहे, कसली ताई दिसते.
मला वाटते मी असं कोणाशी बोलते इथे तर कोणी दिसत नाही, पण काय आहे मला ना आता ते सवय झाली, ते सांगावं लागतं ना, कारण ह्या मानाच्या खुर्चीवरती जी ताई विराजमान होते ती अर्थात असते आपल्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. त्याच्यामुळे मला ती सवय झाली. त्यामुळे आता आपण माहेरच्या आठवणींमधून जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, पण त्यासाठी मला 14 ताया इथे लागणार आहेत आणि त्यासाठी मला या सगळ्या तायांमधून त्या 14 ताया निवडाव्या लागणार आहेत. पण त्या कशा? तर लकी ड्रॉ मधून त्या मी निवडणार आहेत आणि त्यासाठी मी घेऊन येणार आहेत एक बॉक्स. व्हेरी गुड. डोळे बंद कर. अरे बापरे, ही मावशी कधी आली? आणि ज्या ताईंच्या हातात लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. त्यांनी उभं राहायचंय. लकी ड्रॉ. नाही एक मिनिट काय म्हणते? अच्छा ह्या 2 ताई? नाही अहो नाही माझ्यासाठी सिक्युरिटी वगैरे बोलवलेली नाहीये. ज्या दोन्ही ताया आहेत वीरपत्नी आणि लकी ड्रॉ मधून ज्या 14 ताया निवडल्या गेल्या त्या 14 तायांमध्ये या दोन्ही ताया सहभागी झालेल्या आहेत. त्या दोघींची सुद्धा निवड झालेली आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ह्या दोन्ही ताई अशा युनिफॉर्म मध्ये काय आहे, तर त्या संदर्भात आपण या दोन्ही ताईंशी आपण बोलूया. ताई, का तुम्ही असे ह्या युनिफॉर्म मध्ये, त्यामागची काय गोष्ट आहे? वीरपत्नी म्हटल्यानंतर फक्त विचार येतो की ती एक गृहिणीच असते आणि ती बाहेर पडून काहीच करू शकत नाही. असं ह्यासाठी आम्ही दुजोरा म्हणून जॉब शोधत होतो. जॉब शोधता असं कळलं की बाबा सिक्युरिटी जे रिटायर फौजी आहेत आणि त्यांच्यासाठी वीरपत्नी ह्यांना खूप चांगली संधी आहे मेस्कोमधून. त्यासाठी आम्ही प्रयत्न खूप केले की कष्ट करून, म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही रनिंग शिकलो, मिस्टरांसारखे ड्रिल करायला शिकलो. फायर ब्रिगेडमध्ये जसं आग लागल्यानंतर आग कशी विझवली जाते किंवा माणसांना कसं उचलून घेऊन जातलं ह्याचं पूर्ण ट्रेनिंग जसं फौजी घेतात. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आमच्या मिस्टरांसारखं याच्यामध्ये काहीतरी करायला शिकलो. आणि ह्या करण्यातून आम्हाला असं पण आता कलकत्ताचं जे कांड झालेलं आहे जिथे बलात्कार झाला डॉक्टरांच्यावर, तर त्यासाठी मग आपल्या पण सातारामध्ये मेस्कोनी असं पाऊल उचललं की मेडिकल कॉलेज सातारा इथे संभाजीनगर इथे मेडिकल कॉलेजवर आम्हाला सिक्युरिटी गार्ड म्हणून अक्षरशः तिथं ट्रेनिंग घेणाऱ्या 101 मुली आहेत. त्यांच्यावर संरक्षणासाठी आम्हाला देखरेखीसाठी तिथे ठेवलेलं आहे. हे खूप कौतुकास्पद आहे. वाह, क्या बात आहे. तुमचं नाव सांगा ताई? मी वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले, राहणार नागझरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. वाह, क्या बात आहे. ताई, काय सांगशील तू? मला फोन आला की असा जॉब आहे, तुम्ही करताय का? तर मी म्हटलं ठीक आहे, मी तयार आहे. मी 24 दिवसाचं ट्रेनिंग केलं. मी माझी मुलं लहान आहेत, पण म्हटलं चला मिस्टरांसारखं काहीतरी आपल्याला करायला मिळते म्हणून मी ह्यात पाऊल उचलला आणि 24 दिवसाचं ट्रेनिंग केलं आणि नंतर जॉईन झाली मेडिकल कॉलेज सातारा. तिथं सिक्युरिटीसाठी आहे. तुमचं नाव सांगा ताई? शीतल अर्जुन जगदाळे, राहणार कोरेगाव, कुमटे. वाह, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दोन्ही ताई, खरंच तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि खूप अभिमान वाटतो मला तुमच्या दोघींचा आहे. आणि आता बघूया या 14 तायांमधून कोण होणार आहे आजची हुकुमाची राणी. आणि आता आपण पहिला खेळ सुरू करूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्यातलीच एक होणार आहे हुकुमाची राणी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं मुझे दिल मिलना को तेरा देवा. come on. मुझे प्यार नहीं तुझसे है वा. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है वा. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजीबा. क्या बात है. ऐका दाजीबा. ऐका दाजीबा.
चल ताई हे काय घेऊन येताही बा ताई तू पहिल्यांदाच बाद झाली. हलायचं नव्हतं सांगितलं होतं ये तू बाद झाली ताई बाजूला बसून आहे तू पण हल्लीस. अरे बापरे अगो बाई अरे बापरे या ताई तुम्ही पण हसलात या ताई तुम्ही पण बाद झाले. हो हो अरे बापरे ह्या ताईंची पोस्ट बघा ह्या ताईचं जवळ कराटेच खेळत तुम्ही बाद झालात या तुम्ही हल्लात. व्हेरी गुड क्या बात आहे व्हेरी गुड. जोरदार तयार झाल्या पाहिजेत. या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे तर मग सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ. आणि त्यासाठी वेळ सुरू होते 1 लगेच 1 2 अरे मावशे केवढी घाई आहे. ठीक आहे 1 2 3 व्हेरी गुड क्या बात है. व्हेरी गुड कमॉन 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 लवकर. एक पडली क्या बात है. हो अरे बापरे अरे जोरदार टाळ्या सिक्युरिटी गार्ड. हाँ क्या बात है. हाँ मस्त. हाँ ये बात तुम्हाला सांगतो मला एक जोक आठवलाय. जोक आठवला म्हणजे एक किस्सा आहे माझ्या मित्राचाच आहे. इतका सॉड आहे ना तुम्हाला इतका आवडेल ना तुम्ही अगदी लोटपोट व्हाल खाली पडाल तुम्ही हसून हसून इतकं सॉलिड आहे. म्हणजे किस्सा असा झाला की माझा मित्र आहे ना माझा मित्र त्याचं नवीन लग्न झालं तेव्हा त्यांनी त्याच्या बायकोचं नाव मोबाईलवरती ना माय लाईफ असं ठेवलं. काही वर्षानंतर माय वाईफ असं नाव ठेवलं. हा काही वर्ष गेली त्याच्यानंतर काय नाव ठेवलं असेल त्याने होम एवढंच नाव ठेवलं. अजून 5 वर्ष झाली तेव्हा त्यांनी नाव ठेवलं हिटलर. आणि 10 वर्षानंतर त्यांनी सगळी नावं बाजूला ठेवली आणि काय नाव ठेवलं असेल रॉंग नंबर. माझी चूक झाली पुन्हा जोक नाही सांगणार. खेळ असा आहे प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती एक सुई आणि एक धागा आहे. त्या सुईमध्ये तो धागा ओवायचाय. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. कसं ओरडायचंय 1 मिनिट. हा ताई कसं ओरडणार. अरे हा ताई तू सांग कसं ओरडणार. बर ठीक आहे हरकत नाही. सगळ्या ताईनं कळलेलं कसं ओरडायचं ते. आणि मग लंगडी घालत 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 त्या लगोऱ्यांपर्यंत जायचंय आणि त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या व्यवस्थित रचायच्या एकावर एक. त्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची. ज्या पहिल्या 2 तायाची लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. खेळ सुरू होते 1 2 आणि 3. हा ठेवू तिथे. अरे देवा निघाली. हा हा लंगडी घालत व्हेरी गुड लंगडी घालत. हा ये बात शाबाश ये व्हेरी गुड ये बात. अरे बापरे ओके ओके ओके. हा सिक्युरिटी गार्डचं काय चाललंय बघूया. हा व्हेरी गुड. हा ये बात. हा शाबाश. हा जाणार सुईत धागा जाणार. हा व्हेरी गुड ये बात.
छान असतं हा खूप छान. हे पाच आणि 2 टाळ्या आलेल्या आपल्या पहिल्या पुढे जोरदार टाळ्या. तोपर्यंत ह्यांचा धागा सुईत कधी जाते ते आपण बघूया. या 2 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि तो खेळ असणार आहे या मानाच्या खुर्चीसाठी. आणि पाठीमागच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वीरपत्नींचा बी खास कार्यक्रम घेतला, तोही खूप आवडला. आणि पूर्ण आपल्या सातारमध्ये 400 वीरपत्नी आहेत की त्या पाहून त्यांना आणखी मोटिवेशन भेटलं. गेल्या वेळेस मला येता आलं नाही आणि ह्यावेळेस मला संधी भेटली की मी ती सोडली नाही, इथे कार्यक्रमाला पोहोचली आहे. क्या बात आहे. खूप छान. तुम्हाला दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आता बघूया या 2 तायांमधून कोण होते आजची हुकमाची राणी. म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीला हो पाडा पाडा आमच्या सगळ्या प्रॉपर्टी पाडा. माझी 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 नवरा पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा केअरिंग हो मध्येच गरबा सुरू झाला आता. पाहिजे, मॅचिंग मॅचिंग. अरे क्या बात आहे. हे पाच जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तेव्हा सन मराठीची एक आठवण म्हणून आपण ताईंना एक छोटंसं गिफ्ट देऊया. या ताई वीरपत्नी तर आहेच पण आजच्या खेळाची हुकुमाची राणी सुद्धा झालेली आहे. आणि विशेष म्हणजे जी हुकमाची राणी होते तिची आपण ओटी भरतो, पण आज या ताईंची आई सुद्धा इथे आहे आणि त्या आईंच्या हस्तेच आपण ओटी भरून घेणार आहोत. त्या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही तुळस आपण नेहमीच ताईंना देत असतो, पण आज ताईंचे वडील सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी वडिलांना विनंती करतो की बाबा तुम्ही इथे यायचे. व्हेरी गुड. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आईकडनंच ओटी भरली गेली आहे, कसं वाटतंय? सांगायचं म्हणजे मी मिस्टरांच्या सोबत 2 वर्ष प्रवास खूप खडतर काढलाय. अगदी मी माझ्या मुलांना सोडून अक्षरशः मी त्यांच्या जीवाची बाजी इतकी लावली की त्यांचा जीव कसा वाचवायचा ह्याच्यात प्रयत्नात होते, पण कुठे यश मला आलं नाही. देवाने शेवटी आमची साथ सोडली. त्यानंतर ज्यावेळेस डेट झाली असं कळलं त्यावेळेस जमिनी पायाखालची माझी सरलीच म्हणजे बाहेरच पडले. पण डोक्यामध्ये एकच ठेवणार गेले की हा माझे सोबत तर गेले पण सोबत मी अशी जाऊ देणार नाही. आणि मी 1 वर्ष अशी खंतमध्ये रोज रडणं किंवा रात्रभर न झोपणं. मग 1 वर्षानंतर मी असं पाहिलं की मला घरच्यांची कुठून साथ नाही आहे, पण आईवडिलांची साथ आहे, पण मला त्यांची साथ नव्हती. कारण माझे मिस्टर म्हणायचे की तू तुझ्या पायावर उभी राहा आणि कोणापुढे हात पसरायची मी तुला वेळ येऊन देणार नाही. आणि हे खरंच म्हणजे त्यांनी मला ती वेळ येऊन दिली नाही आहे. पेन्शन मिळते मला मान्य आहे ती, पण मला ती असं वाटायचं की त्याच्यात त्यांचा जीव आहे. जी पेन्शन मला मिळते ती मला नको आहे. मला माझ्या स्वकष्टावर आणि मला स्वतःसाठी मेहनत करून काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि मी माझी लहानपणापासूनची इच्छा होती की मी आर्मीमध्ये जायचं, पण शिक्षण आणि हाईट कमी असल्यामुळे वडील सारखे म्हणायचे की बाबा हाईट कमी आहे तुला कोणी आर्मीमध्ये घेणार नाही. असं करून म्हणजे माझी ती इच्छा पूर्ण राहिली. पण त्या इच्छेला मला कुठेतरी माझ्या मिस्टरांमुळेच मला हे प्रोत्साहन भेटलं. आणि मी जॉबसाठी म्हणून इथे गेले. जेव्हा कळलं की बाबा मेस्कोमध्ये अशी सर्व्हिस आहे आणि फर्स्ट लकीली आम्ही अशा महिला आहोत 24 जण की हा युनिफॉर्म आम्ही नवऱ्यांचा जसा आहे तसं आम्हाला परिधान करायला मिळाला. आणि महिलांच्याच रक्षणासाठी आम्ही इथं देशसेवा करतोय हे खूप छान आहे. पैसा महत्त्वाचा नसतो. कुठेतरी देशसेवा आपण बॉर्डरवर नाही करू शकलो तरी आपण समाजात राहून ती देशसेवा करतोय याचा खूप अभिमान वाटतोय मला.
आणि विशेष म्हणजे मला सांगायचं आहे की भाऊजींचा जो युनिफॉर्म आहे तोच युनिफॉर्म तुम्ही परिधान करताय. येस. म्हणजे सतत तुम्हाला असं नक्कीच म्हणजे भाऊजी तुमच्या बरोबर सतत आहेत, उभे आहेत सर, तुमच्या आम्ही कधी पाठीशी. मानतच नाहीये. दुनियासाठी जरी गेले असले तरी आम्ही आणि माझी 2 मुलं आहेत. अक्षरशः माझ्या मिस्टरांच्या फोटोला हारही चढवलेला नाहीये. मुलं माझी गुलाब घेऊन येतात आणि पप्पांना करतात, बर्थडे साजरे करतात, सगळं साजरे करतात. असं कोणतीच गोष्ट नाहीये की आम्ही त्यांना ठेवून कोणतीच गोष्ट करत नाही असं नाहीये. क्या बात आहे ताई, तुमचा सोबतच असतात. हा जो प्रवास आहे हा प्रवास नक्कीच आम्हा सगळ्यांना जगण्यासाठी एक प्रेरणा देणारा आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला आणि हुकुमाची राणी कोण होते ते बघायला. सोहळा सख्यांचा.